राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। काल दोन्ही सभागृहामध्ये अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी अनेक नेते हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आज मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण हे तापण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधामध्ये आंदोलन केले जाणार आहे। त्याबरोबरच झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे सभागृहामध्ये प्रश्नोत्तर आणि तारांकित प्रश्नांवरती राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू होणार आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेत्यांच्या आठवणींचा गहिवर। हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, रोहित पवार, वळसे पाटलांना अश्रू अनावर। वरळीमध्ये सर्वपक्षीय शोकसभेला अदानी अंबानींपासून गडकरींपर्यंत दिग्गज एकवटले। राज्य भाजप कार्यकारिणीची आज घोषणा। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकारिणी जाहीर करणार। रवींद्र चव्हाणांच्या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर। बनावट जन्मदाखला प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या पाठपुराव्यासाठी मालेगावात। सोमय्यांच्या दौऱ्याला महापौर, उपमहापौरांचा विरोध। बदलापुरातील स्त्रीबीज विक्री रॅकेटचं तेलंगणा, केरळपर्यंत धागेदोरे। अटक केलेल्या महिलांच्या तपासात रॅकेटचे महाराष्ट्राबाहेरील कनेक्शन उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।